पद्धतीची पिठलं भाकर थाळी कशी करणार आहोत हे बघणार आहोत आज। हिरवी मिरचीचा ठेचा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 5 हिरव्या मिरची, चवीपुरतं मीठ, थोडी कोथिंबीर, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा, थोडंसं हिंग, त्यानंतर फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि हळद। आता आपण बेसन पीठ एकदम पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ज्याचे गिचड्या नाही झाल्या पाहिजे ते व्यवस्थित फोडून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। हे पहा, हे असं झालं पाहिजे। आता आपण कढई तापायला ठेवूया। कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ। हे पहा, आपण ह्याच्यामध्ये आता 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल बऱ्यापैकी गरम झाले। आता त्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडली मगच जिरं टाकायचं, नाहीतर मग फोडणी चांगली व्यवस्थित बसत नाही। ही मोहरी बघा अशी चांगली आता तडतडली आहे। आता त्याच्यात अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये हिंग टाकू। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पूर्ण। आता आपण त्यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया। त्यामध्ये आता हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेऊया आपण। अर्धा चमचा हळद टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण यामध्ये। आता आपण त्यामध्ये हे जे बेसन मिक्स केलेलं आहे ते बेसन टाकून घेऊया। यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त घ्यायचं आहे, कारण की नंतर ते आपोआप आटलं जातं। बेसनला पाणी लागतं, जो बेसन शिजतं तोच ते व्यवस्थित होत राहतं। आता हे बघा, आपण एवढ्या प्रमाणात पाणी टाकून घेतलेलं आहे। आता ते 7 ते 8 मिनटं पूर्णपणे शिजलं पाहिजे, त्यानंतर आपण ते बंद करू। आता आपण त्याच्यावर अशी कोथिंबीर टाकून घेऊया। हे बेसन आपलं आता खाण्यासाठी तयार आहे। आपलं पिठलं तयार आहे। आता आपण पिठलं हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा, तांदळाची भाकरी आणि इंद्रायणी राईस ह्याबरोबर हे खाऊ शकता।